कुमारसंभव हे कवी कुलगुरू कालिदास यांचे 18 सर्ग असणारे काव्य आहे. पार्वती परिणयाची एक प्रेमकथा या काव्याचा आधार आहे. हिमालयाचे वर्णन, तारकासुराने केलेली पीडा, वसंत ऋतूमुळे घडून आलेले बदल, पार्वतीचे उत्तर, रतीचा विलाप इत्यादी प्रसंगांची वर्णने या काव्यामध्ये अप्रतिम आहेत. सादर आहे महाकाव्य कवी कुलगुरू कालिदासकृत कुमारसंभव. भारतवर्षाच्या उत्तर दिशेला हिमालय नावाचा एक पर्वत आहे. पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र यांना लागून हा उभा आहे. त्यामुळे असे वाटते की पृथ्वी मोजण्याचा हा एक गजच आहे. हा अतिशय उंच आहे. तो इतका उंच आहे की त्याच्या शिखरावरील तळ्यात उत्पन्न होणारी कमळे सप्तर्षी आपल्या हातांनी सहज खुडून घेत असतात. तितकाच तो खोलही आहे. इतका की सूर्याची किरणे त्याच्या दरीत प्रविष्ट होत नाहीत आणि त्यामुळे दिवसासुद्धा तिथे अंधार असतो. त्याच्यावर रत्नांची खाणी आहे. त्या खाणीतील रत्नांचे तेज आकाशातील ढगांवर पडत असल्याने तेथे सायंकाळच्या सूर्याच्या किरणांनी शोभा असल्याप्रमाणे दिसत असते. त्याच्यावर बर्फ आहे. ते इतके की त्याचे बर्फाचे घर हे नाव अगदी यथार्थ झालेले आहे. आणखी असे की या बर्फामुळे त्याची शोभा मुळीच कमी झालेली नाही, कारण बर्फ असण्याचा अवगुण त्याच्या इतर गुणसमुदायात अगदीच लोपून जात आहे. यावर यंत्रसामग्रीही ओतप्रोत आहे आणि हा पृथ्वीस धारण करण्यास पूर्णतया समर्थ आहे. हे पाहून ब्रह्मदेवानेच त्यास शैलाधिराज केलेले आहे. पितरांच्या मानसकन्या असणारी रूपसुंदरी मेना ही त्याची पत्नी. तिला मैनाक नावाचा एक सुंदर मुलगा झाला. तो इतका सुंदर होता की सुंदर अशा नागकन्यासुद्धा त्याच्यावर भुलून जात असत. समुद्र हा त्याचा मित्र, म्हणून इंद्राशी लढाई करताना या मैनाकाला समुद्राने आपल्या ठिकाणी आसरा दिलेला होता. हिमालयाला मेनेपासून एक मुलगी झाली. ती पर्वताची मुलगी म्हणून लोक तिला पार्वती म्हणत असत. पण जगात तिचे नाव उमा असेच प्रसिद्ध झाले, कारण ती जेव्हा तपश्चर्येला निघाली तेव्हा तिच्या आईने तिला विरोध केला होता. उमा याचा अर्थ नको असाही एक आहे. ही उमा चंद्रकोरीप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. ती मूळचीच सुंदर होती आणि वयाच्या वृद्धीबरोबरच तिचे अवयवही अधिकच सुंदरता धारण करू लागले होते. हिमालयाला मुलगा होता, तरी त्याचे समाधान त्याच्या मुखावलोकनाने तितके होत नसे. ह्या पार्वतीकडे पाहून मात्र त्याचे डोळे तृप्त होत. वसंत ऋतूत पुष्कळच झाडे फुलतात, पण भुंगे आंब्याच्या मोहरावरच अधिक संतुष्ट असतात. त्याप्रमाणे हे घडत होते. मोठ्या ज्योतीने जसा दिवा शोभावा, गंगेच्या योगाने जसा स्वर्ग शोभावा, चांगल्या भाषणाने जसा तेजस्वी पुरुष शोभावा, त्याचप्रमाणे तिच्या योगाने तो सुशोभितही झाला. लहान असताना मंदाकिनीच्या तीरावर वाळूत उमा खेळत असे आणि त्याप्रमाणे खेळत खेळतच तिने तारुण्यात प्रवेश केला. तारुण्यात प्रवेश केलेल्या उमेला पाहून असे वाटत होते की उपमा देण्यास योग्य अशी सर्व द्रव्ये जमा करून ती द्रव्ये त्या त्या ठिकाणी योग्य प्रकारे ठेवून सर्व सौंदर्य एकदम पाहता यावे अशा इच्छेनेच जणू ब्रह्मदेवाने तिला निर्मिले होते. अशा प्रकारे ती उपवर झाली असता एके दिवशी महर्षी नारद फिरत फिरत हिमालयाच्या घरी प्राप्त झाले. त्यांनी वडिलांच्या जवळ बसलेल्या त्या पार्वतीला पाहिले. तेव्हा असे भविष्य वर्तविले की ही शंकराची पत्नी होणार आहे. नारदांनी हे भविष्य वर्तवल्यामुळे हिमालय आपल्या कन्येच्या विवाहाबद्दल निश्चिंत झाला. पण मागितल्याशिवाय आपली मुलगी कशी द्यायची अशी शंका उत्पन्न होऊन तो स्तब्धच राहिला. इकडे शंकराची स्थिती अशी होती, त्यांची पत्नी सती ती दक्षाच्या यज्ञात मृत्यू पावली होती. तेव्हापासून शंकरांनी घोर तपश्चर्येला आरंभ केलेला होता. ही तपश्चर्या कशासाठी हे मात्र कोणासच माहीत नव्हते.
त्याच तपश्चर्येत शंकरांना सहाय्य करण्यासाठी पार्वतीने जावे असे नारदांनी सुचवले. आईवडिलांनी संमती दिली. शंकरांनीही उमेची सेवा स्वीकारण्याचे मान्य केले. त्या सेवेत तिला अतिशय कष्ट होत असत, पण शंकरांच्या मस्तकावरील चंद्राच्या शीतल किरणांनी ते सर्व कष्ट तत्काळ नाहीसे होऊन जात. शंकरांनी अवलोकन केल्याशिवाय तिच्यावर चंद्रकिरण कसे पडणार? म्हणजेच शंकर स्वतः तिचे क्लेश दूर करीत असत. शंकर तपश्चर्येत मग्न होते, तर तिकडे पृथ्वीवर हाहाकार उडाला होता. पृथ्वीवरच काय, स्वर्गातही सर्व देवांना तारक नावाच्या एका बलाढ्य दैत्याने हैराण करून सोडले होते. नंदनवनातील झाडे त्याने तोडून विछिन्न केली होती. गंगेचे शुभ्र आणि स्वच्छ पाणी त्याच्या हत्तींच्या गंडस्थलातील मदाने गढूळ होऊन गेले होते. ऋषींचे यज्ञयाग बंद पडले होते. एवढेच नव्हे तर देवांनाही भीतीने थरथर कापत त्याच्या सेवेत सादर व्हावे लागत होते. सूर्य पूर्णपणे प्रकाशण्यास धजत नव्हता. फक्त तारकांच्या पुष्करणीतील कमळे विकास पावतील एवढाच त्याचा प्रकाश प्रकट होत होता. वायू जोराने वाहत नव्हता. पंख्यांनी वारा घ्यावा इतकाच त्याचा वेग होता. सर्व ऋतू एकदमच विलसू लागले होते. त्यामुळे सर्व फुले आणि फळे त्या दैत्याला नेहमी प्राप्त होत होती. चंद्र सदोदित संपूर्ण कलांनी तेथे प्रकाशत होता. फक्त शंकराच्या मस्तकावरील कला मात्र त्याने घेतलेली नव्हती. सापसुद्धा तत्परतेने त्याची सेवा करीत होते. त्यांच्या मस्तकावरील रत्ने म्हणजे स्थिर दिवेच होते. प्रत्यक्ष इंद्रसुद्धा त्या दैत्याला फुले अर्पण करून त्याची आराधना करीत होता. यामुळे देव त्रासले व ते ब्रह्मदेवाकडे गेले. तेथे त्यांनी त्याची पुष्कळ स्तुती केली. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व प्रकट होऊन ते देवांना म्हणाले, देव हो, तुम्ही का आलेले आहात ते मला समजले. तुमच्या मुक्ततेचा उपाय माझ्याजवळ नाही, पण तुमचे क्लेश दूर कसे होतील ते मी सांगतो. शंकर आणि पार्वती यांचा जो पुत्र होईल तो तुमचा सेनापती होईल आणि तोच या तारकासुराचा वध करून तुम्हाला बंधमुक्त करील. एवढे बोलून ब्रह्मदेव अदृश्य झाले आणि देव आपापल्या ठिकाणी परतले. शंकर तर तपश्चर्येत मग्न आहेत, तेव्हा ते पार्वतीशी विवाह कसा करतील असाच विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा इंद्राने कामदेवाचे स्मरण केले. तो प्रकट झाला. त्याला इंद्राने कामगिरीवर नेमले. त्यानेही हे अवघड काम स्वीकारले आणि तो आपला मित्र वसंत यासह शंकराकडे निघून गेला. भगवान कामदेव शंकर जेथे तपश्चर्या करीत होते तेथे प्राप्त झाले. त्यांच्याबरोबर ऋतुराज वसंत असल्याने त्या तपोवनाचे सर्व स्वरूप पार बदलून गेले. तेथे असलेला अशोक वृक्ष सुंदर स्त्रीच्या लत्ताप्रहाराची अपेक्षा न करता बहरून आला. आम्रवृक्षांना नवी पालवी फुटली. त्यावर भुंगे येऊन बसले. ते म्हणजे खरोखर भुंगे नव्हतेच, भगवान कामदेवाचे नावच तेथे कोरून लिहिले जात होते. वसंताचे सामर्थ्य या अचरसृष्टीतच प्रकट झालेले होते असे नव्हे, तर चरसृष्टी सुद्धा काममुग्ध होऊन गेलेली होती. ऋषींचा मनावरील ताबा ढासळू लागला. भुंगा आपल्या प्रियतमेसह एकाच पात्रात मधुपान करू लागला, तर काळवीट डोळे मिटून स्तब्ध राहिलेल्या हरिणीला आपल्या शिंगाने खाजवू लागला. हत्तीला आपल्या सोंडेने हत्तीन पाणी पाजू लागली, तर आपण अर्धेच खाल्लेले कमळाचे देठ चक्रवाक पक्षाने चक्रवाकी समोर केले. जेथे शंकर तपश्चर्या करीत होते तेथे नंदीचा डोळा चुकवून मदनाने प्रवेश केला. तेव्हा शंकर अगदी ध्यानस्थ बसलेले होते. त्यांनी मांडी घातलेली होती. आपल्या दोन्ही हातांचे 2 तळवे उपडे करून मांडीवर ठेवलेले होते. नाकाच्या अग्रावर दृष्टी रोखलेली होती. त्याच सुमारास नंदीच्या अनुज्ञेने शंकराची पूजा करण्यासाठी पार्वती आत आली. तिने शंकरांना नमस्कार केला. तेव्हा कोणालाही कधी मिळाला नाही असा पती तुला प्राप्त हो असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. पार्वती लाजून गेली.
त्याच वेळेला शंकरांच्या मनात किंचित चलबिचल उत्पन्न झाली. त्यांनी तरीही आपले मन आवरले आणि आसपास पाहिले. तेव्हा एका कोपऱ्यात वीरासन घातलेला आणि धनुष्याला बाण लावून तो सोडण्याच्या तयारीत असलेला मदन त्यांच्या दृष्टीस पडला. आपल्या मनोभंगाचे कारण दिसून येताच शंकरांना भयंकर राग आला आणि त्यांच्या तृतीय नेत्रातून अग्नी उत्पन्न झाला. आकाशातील देव, देवा हा क्रोध आवरून घ्या, हा क्रोध आवरून घ्या असे म्हणत होते. तोच त्या अग्नीने त्या मदनाला जाळून भस्म केले आणि शंकर स्वतः गुप्त झाले. पार्वतीला काय होत आहे आणि काय घडून गेले आहे हे समजले नाही. शंकर तेथे नाहीत हे दिसून आल्यावर तिने पुष्कळ शोक केला. नंतर ती आपल्या पित्याच्या घरी निघून गेली. पण रतीचे काय? ती कोठे जाणार? तिचा पतीच मृत्यू पावलेला होता. तिचे सर्वस्वच नाहीसे झालेले होते. ती क्षणमात्र बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडली हे बरे झाले, कारण तेवढा वेळ तिला ते भयंकर दुःख जाणवलेच नाही. ती जागी झाली तेव्हा वसंत तिचे सांत्वन करीत तेथे होता. पण तिचे सांत्वन कसे करणार? ती रडत होती. तिच्या आर्त रडण्याने सर्व अरण्य भरून गेले. तिने वसंताला सांगितले, माझी चिता तयार कर. ती सती जाण्यास तयार झाली. तितक्यात आकाशवाणी झाली, रती, तू सती जाऊ नकोस. हा तुझा पती जिवंत होईल. शंकराने पार्वतीचे पाणीग्रहण केले की तो जिवंत होईल. त्याला प्रजापतीचा शापच तसा होता. प्रजापतीनेच त्याला तसा उशापही दिलेला आहे. तू थांब. ही आकाशवाणी ऐकून तिने आपला सती जाण्याचा निश्चय बदलला. पार्वतीला तर अतिशय दुःख झाले. आपल्यासमोरच हा मदन जाळला गेला. तेव्हा आपल्या सौंदर्याचा काहीही प्रभाव शंकरावर पडलेला नाही, तर ते सौंदर्य पाहिजेच कशाला, असा विचार तिच्या मनात आला. तेव्हा आपणही घोर तपश्चर्या करावी आणि शंकरांना प्रसन्न करून घ्यावे असा तिने निश्चय केला. तिने आपला हा निश्चय आपल्या आईवडिलांना कळवला. आईने तिचे मन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. कारण निश्चयी मन आणि वाहते पाणी यांना कोण परत फिरवू शकणार. वडिलांनी तत्काळ संमती दिली आणि गौरी शिखरावर तपश्चर्या करण्यासाठी ती निघून गेली. तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण मात्र होती. त्या शिखराला गौरी शिखर ही संज्ञा तिच्यामुळेच कालांतराने प्राप्त झाली. तिने तपश्चर्येला आरंभ केला. बरेच दिवस लोटले तरी शंकर प्रसन्न होतील असे काही लक्षण दिसेना. तेव्हा तिने आणखी कठोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. उन्हाळ्यात चोहोकडे अग्नी पेटवून ती सूर्याकडे दृष्टी लावून बसत असे. पावसाळ्यात ओली चिंब राहून तिचे ध्यानव्रत चालू होते. केवळ यदृच्छेने प्राप्त झालेल्या पाण्यावरच तिने आपले शरीर जगवले होते. वृक्ष जसा आपोआप प्राप्त झालेल्या पाण्यावर राहत असतो त्याप्रमाणे. शिळेवर उघड्यावर पडून डोळे न मिटताच नक्षत्रांकडे पाहत रात्रीच्या रात्री ती घालवीत असे. शिशिर ऋतूत पाण्यात राहून तिने आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. ही तिची कठोर तपश्चर्या पाहून एकदा एक ब्रह्मचारी तिच्याकडे आला. उमेच्या मैत्रिणीने त्याचे आदरातिथ्य केले. ते स्वीकारून उमेकडे स्निग्ध दृष्टीने पाहत तो म्हणाला, आपणाला या ठिकाणी तपश्चर्येला योग्य ती साधने सहजपणे प्राप्त होत आहेत ना? आपल्याला झेपेल अशा प्रकारचे तपश्चर्या आपण करीत आहात ना? कारण शरीर हेच खरोखर तपश्चर्येचे पहिले साधन होय. मी ब्राह्मण आहे आणि थोडासा अचपळही आहे. त्याला अनुसरून मी काही विचारित आहे. जर काही गुप्त नसेल तर आपण मला सांगावे. तू तपश्चर्या का करत आहेस? जन्म ब्रह्मदेवाच्या कुळात झालेला आहे. तीनही जगात अप्रतिम असे रूप आहे. मागूनही मिळणार नाही असे ऐश्वर्य आहे. मग तपश्चर्या करून आणखी काय फळ मागायचे आहे? कदाचित काही अनिष्ट गोष्टी घडल्या असल्यास त्याच्या प्रतिकारार्थ असा मार्ग स्वीकारण्याची अवस्था प्राप्त होते. पण तुझी तशी सुद्धा अवस्था होणे शक्य नाही. वडिलांच्याच घरी तू राहत आहेस, तर मग तुझा अपमान कोठून असेल?
आणि दुसऱ्या कोणी तुला हात लावण्याचे धारिष्ट केले असणे संभवनीय नाही. कारण सापाच्या मस्तकावरील मणी घेण्याचे धारिष्ट कोण करील? स्वर्गाची इच्छा करीत असशील तर ती वृथा आहे. कारण हे देव तुझ्या वडिलांच्याच घरात राहतात. चांगला पती मिळावा अशी इच्छा असेल तर त्यासाठीही प्रयत्न व्यर्थ आहे. कारण रत्न स्वतः कोंदण शोधित नसते, रत्नाचा शोध केला जात असतो. तुझ्या या सुस्कार्याने मला समजले, पण अजून माझ्या मनातील शंका दूर झाली नाही. कारण तू ज्याची मागणी करावीस असा पुरुष मला तरी दिसत नाही, आणि ज्याची तू मागणी करीत आहेस तो तुला मिळण्याला कठीण का पडावे? हे गौरी, ते असो, तू किती काळ असे श्रम करणार? मीही पूर्वकाळी काही तपश्चर्या साठवलेली आहे. तिचा अर्धा भाग मी तुला देतो. त्याने तुझा पती तू मिळवावास. पण तो कोण ते तर मला सांगशील? हे त्याचे बोलणे ऐकून त्या मैत्रिणीने त्याला उत्तर दिले, हे सज्जन पुरुषा, तुला ऐकण्याची इच्छाच आहे तर सांगते ते ऐक. आपल्याला शंकर हा पती प्राप्त व्हावा अशी हिची इच्छा आहे. त्याच्यासाठीच ही इतके कष्ट सोसून तपश्चर्या करीत आहे. त्याच्यासाठी हिने इंद्र इत्यादी श्रेष्ठ देवांना झिडकारलेले आहे. ही तपश्चर्येसाठी आल्यावर जी झाडे लावली त्यांना सुद्धा आता फळे प्राप्त झाल्यासारखी दिसत आहेत. पण या माझ्या मैत्रिणीच्या शंकराच्या प्रसन्नतेसंबंधीचा अंकुरही अद्याप दिसत नाही. तो केव्हा प्राप्त होईल, तो केव्हा प्रसन्न होईल, काही समजत नाही. तो ब्रह्मचारी त्यावर म्हणाला, हे गौरी, राग मानू नकोस. हा महेश्वर कसा आहे ते मला माहीत आहे, आणि त्याचीच तू इच्छा करीत आहेस. त्याच्या संबंधीचा विचार केला असता तुला अनुमोदन देण्याला मला काही धैर्य होत नाही. त्याची सारी आवडच गलिच्छ वस्तूंमध्ये आहे. असे पहा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुझे त्याच्याशी लग्न झाले. पण तुला समजत नाही ते हेच की या तुझ्या हाताने विवाह कंकण धारण केले असेल त्याला ज्यावर सापाचीच वेटोळी लगडलेली असतील असा तो शंकराचा हात धरवेल काय? दोहोत काही साम्यता आहे का? तुझा हा हट्ट अनाठायीच आहे. आणखी असे पहा, लग्नाच्या वेळी तुझ्या नेसलेल्या रेशमी वस्त्रांची गाठ रक्ताचे थेंब ठिबकणाऱ्या हत्तीच्या कातड्याशी का बांधायची? शोभून तरी दिसेल का हे? आत्तापर्यंत तुझ्या पावलांना फुलांच्या शेजेवरून चालण्याची सवय आहे. इतके ते मृदू आहेत. आणि तीच पावले जर उद्या लग्न झाल्यावर स्मशानातील केस पडलेल्या जमिनीवर पडू लागली तर कोणाला तरी बरे वाटेल काय? तुझा शत्रू तरी हे बरे समजेल काय? आणखी म्हणजे ही तुझी फजितीच की लग्न झाल्यावर म्हाताऱ्या बैलावर बसून तुझी वरात निघेल. ते पाहून सगळी मोठी माणसे हसू लागतील. हत्तीवरून मिरवणूक काढण्याची तुझी योग्यता तुला सांगायचे तरी किती? त्याचे रूप अगदी हेंगाडे, कारण त्याला डोळे 3 आहेत. त्याचा जन्म केव्हा झाला, कोणत्या कुळात झाला, कोठे झाला, काहीही माहीत नाही. त्याचे ऐश्वर्य किती ते त्याच्या दिगंबरपणानेच व्यक्त केले आहे. तर हे सुंदर स्त्रिये, वर पाहताना ज्या ज्या गोष्टी त्याच्या ठिकाणी असाव्यात अशी सामान्यपणे अपेक्षा असते त्यापैकी एखादी तरी या ठिकाणी तुला दिसून येत आहे काय? त्या ब्रह्मचार्याचे ते विपरीत बोलणे ऐकून पार्वती रागावली. तिचे ओठ थरथर कापू लागले. तिचे डोळे रागाने लाल झाले आणि ती त्याला म्हणाली, अरे, तू शंकरांना नीटपणे जाणलेलेच नाहीस, म्हणून तू असे म्हणत आहेस. मंदबुद्धीचे लोकच मोठ्या लोकांच्या वर्तनाची कुचेष्टा करीत असतात, कारण त्यांच्या आचरणाचा हेतू सामान्य जनाला कळूनच येण्यासारखा नसतो. तू म्हणतोस त्याला अमंगलाचीच आवड आहे, पण पहा, मंगलाची आशा कोण करतो? काही विपत्ती आली असेल तर तिच्या प्रतिकारासाठी किंवा वैभवाची उत्सुकता लागलेली असेल तर. पण जो जगाचा आधार आहे व ज्याला कशाचीही इच्छा नाही त्याला या मंगल वस्तूंची काय बरे गरज असणार? तो स्मशानात राहतो, पण तो 3ही जगांचा मालक आहे. त्याचे रूप भयंकर आहे, तो विरूपाक्ष आहे,
असे तुझे म्हणणे, पण त्याला शिव म्हणजे शंकर म्हणजे कल्याण करणारा आहे असे म्हणतात. खरे म्हणजे शंकराचे खरेखुरे रूप जाणणारे कोणी नाहीतच. त्याने दागिने घातले असले तरी किंवा अंगावर साप धारण केले असले तरी, हत्तीचे कातडे घातले असले तरी किंवा रेशमी वस्त्र धारण केले असले तरी, तो नरोटा धारण करणारा असला तरी किंवा त्याने मस्तकावर चंद्रकला धारण केलेली असली तरी, त्या विश्वंभर परमेश्वराचे रूप समजून येणारे नाही. आणखीही त्याचा मोठेपणा सांगता येईल. तो संपत्तिमान नसताना, बैलावर बसून जात असताना, हा इंद्र आपल्या मदोन्मत्त ऐरावतावर बसून जरी जात असला तरी त्याच्या पुढे जाऊन त्याला मस्तक नम्र करून नमस्कार करीत असतो. हे अतिथी, तू त्याचे दोष सांगता सांगता त्याचा एक गुणही सांगितलास, म्हणजे असा जो ब्रह्मदेवालाही जन्माला घालणारा आहे. त्याचा जन्म कसा बरे दुसऱ्याला सांगता येईल? हा सर्व विवाद पुरे. ज्या रीतीने तुला त्याचे ज्ञान झालेले असेल तसेच ते असो. तूच म्हणालास मी शंकराला ओळखतो म्हणून मी असे म्हणत आहे. माझे मन त्याच्याच ठिकाणी गुंतून गेलेले आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वागणारा माणूस कधी दुसऱ्याने केलेल्या निंदेची पर्वा करीत नसतो. तू आता आणखी काही बोलू नकोस. तुझे ओठ हलत आहेत. तुला काही बोलण्याची इच्छा दिसत आहे. पण मला आता काही ऐकण्याची इच्छा नाही. कारण जो कोणी मोठ्या माणसाची निंदा करतो तोच केवळ नव्हे तर जो ती ऐकतो तो सुद्धा पापी होतो. हे मैत्रिणी, याला घालवून दे, किंवा तसे नकोच, मीच येथून निघून जाते. असे म्हणून ती जो निघाली तोच भगवान शंकर प्रकट झाले. ते म्हणाले, हे सुंदरी, आजपासून मी तुझा दास आहे. तू आपल्या तपोबलाने मला विकत घेतले आहेस. हे त्यांचे उत्तर ऐकताच पार्वतीचे सर्व श्रम नाहीसे झाले. कारण श्रमाचे फळ मिळाले की सर्व क्लेश नाहीसे होतात आणि नवीन हुरूप येत असतो. पार्वती आपल्या मैत्रिणीच्या मुखाने म्हणाली, महाराज, माझा पिता माझे दान करणारा आहे. त्याचकडे आपण मागणी घालावी. शंकरांनी सप्तर्षींचे स्मरण केले. तेही तत्काळ तिथे उपस्थित झाले. शंकरांनी त्यांना आपला हेतू कळवला की आपण हिमालयाकडे जावे आणि मजसाठी पार्वतीला मागणी घालावी. त्यांनीही ती विनंती मान्य केली आणि हिमालयाकडे रीतसर मागणी घातली. त्याने आपली संमती दिली. लग्नाची तयारी सुरू झाली. नगर इतके सुंदर रीतीने सजवण्यात आले होते की जणू हा स्वर्गच पृथ्वीवर उतरला आहे असे वाटू लागले. पार्वतीने आपल्या अंगावर सर्व साज चढवला. तिचे स्वाभाविक सौंदर्य आणखीनच उठून दिसले. कैलासावर शंकरांची तयारी सुरू होती. त्यांनी स्वतंत्र अशी भूषणे वापरली नाहीत, पण आपल्या सामर्थ्याच्या योगाने आपल्या नित्याच्या वेशाचेच वैवाहिक वेशात रूपांतर केले होते. ते आपल्या नंदीवर बसून लग्नाला निघाले होते. सूर्याने एक छत्र त्यांना दिले. गंगा यमुना नद्या त्यांच्यावर चवऱ्या ढाळू लागल्या. ब्रह्मा विष्णू यांनी जय जयकार केला आणि विश्वावसू इत्यादी गंधर्व मार्गात गीत गाऊ लागले. एका क्षणभरातच ते औषधीप्रस्थ नामक हिमालयाच्या राजधानीत येऊन पोहोचले. हिमालयाने त्यांचे मोठे स्वागत केले. नंतर घरात गेल्यावर पुरोहिताने विधीपूर्वक विवाह कंकण बांधले. नंतर त्या दोघांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला. लक्ष्मीने त्यावर छत्र धरले. सरस्वती स्तुती करू लागली. अप्सरांनी एक सुंदर नाटक करून दाखवले. नंतर सर्व देवतांनी विनंती केली की कामदेवाला पुन्हा जिवंत करावे. महादेवांनी ती विनंती मान्य केली आणि कामदेव फिरून जिवंत झाले. रतीलाही आनंद झाला. तिच्या संबंधी झालेली आकाशवाणी खरी ठरली. 1 महिनाभर हिमालयाच्या घरी राहून मग शंकर त्यांची अनुज्ञा घेऊन विलास करण्यासाठी मेरू पर्वत, मंदार पर्वत, कैलास पर्वत, मलय पर्वत, नंदनवन इत्यादी ठिकाणी गेले. सरते शेवटी ते गंधमादन पर्वतावर गेले. तेथे ते पुष्कळ काळपर्यंत विहार करीत राहिले. त्यांच्याकडे त्यावेळी कोणालाही येण्यास मनाई होती. पण देव तर त्या तारकासुराच्या त्रासातच होते.
त्यांनी अग्नीला कबुतराचे रूप घेऊन शंकराकडे पाठवले. तो अग्नी तेथे अंतर्ग्रहात प्रविष्ट झाला. नंदीच्या तो दृष्टीस पडला नाही. शंकराच्या दृष्टीस ते कबूतर पडले. त्यांना प्रथम आनंद वाटला, पण हे कबूतर खरे नव्हे, हा अग्नी आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते अतिशय क्रुद्ध झाले. पुन्हा मदनदाहाची आवृत्ती होते की काय असे वाटू लागले. ते अग्नीच्या लक्षात आल्याबरोबर त्याने आपले खरे रूप प्रकट केले व तो म्हणू लागला, महाराज, मी आपल्या विलासात व्यत्यय आणला, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण इंद्र इत्यादी सर्व देव आपली वाट पाहत आहेत. शत्रूचा जोर जास्त आहे. त्यांनी कोठपर्यंत हा त्रास सहन करायचा हे आपणच सांगावे. आपण त्यांचा त्रास विसरला आहात. आपण विलासात मग्न आहात. यास्तव आपणास स्मरण देण्यासाठी देवांनी पाठवले म्हणून मी इकडे आलो आहे. आपली कृपा असावी. अग्नीचे हे कारुण्यपूर्ण गाऱ्हाणे ऐकून शंकरांना दया आली. त्यांचा क्रोध शांत झाला. त्यांनी सर्व देवांना दर्शन दिले आणि ते कैलासावर येऊन राहू लागले. शंकर पार्वतीच्या एकांतात हा कबूतर रूपाने अग्नी आलेला होता. त्या रतिभंगामुळे शंकरांचे वीर्य स्खलन पावले होते. ते त्यांनी अग्नीमध्ये प्रविष्ट केले. त्या वीर्याच्या योगाने अग्नीच्या शरीरात दाह उत्पन्न झाला. त्याला तो सहन होत नव्हता. तो तसा स्वर्गलोकात इंद्राकडे गेला. तेथे त्याने इंद्राला ही सर्व हकीकत सांगितली व पुढे त्याने याचना केली की हा दाह मला अनिवार्य होत आहे, तरी काही उपाय सांग. त्यावर इंद्राने त्याची पुष्कळ स्तुती केली व तो म्हणाला, तू भागीरथी नदीवर जा. तेथे तिच्या पाण्यात तू स्नान कर. ती शंकराची जलमय मूर्ती असल्याकारणाने शंकराचे वीर्य स्वतःमध्ये धारण करू शकेल. तुझा सर्व दाह शांत होईल. इंद्राने सांगितल्याप्रमाणे अग्नी तेथे भागीरथी नदीवर गेला आणि तिच्या पाण्यात त्याने बुडी मारली. तत्काळ त्याच्या शरीरात असलेले शंकराचे वीर्य तिच्या पाण्यात प्रविष्ट झाले. अग्नीचा दाह शांत झाला. पण गंगेच्या पाण्याची उष्णता वाढली. जलचर प्राणी त्या उष्णतेमुळे बाहेर काठावर येऊन पटापट मरू लागले. इतक्यात त्या माघ मासात स्नान करण्यासाठी 6 कृतिका आल्या. त्यांनी गंगेच्या जलात बुडी मारली. तोच ते शंकराचे वीर्य त्या 6ही कृतिकांच्या शरीरात प्रविष्ट झाले. आता त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला. ते वीर्य त्यांच्या शरीरात प्रविष्ट होता क्षणीच गर्भरूप पावले. शंकराचे ते अमोघ वीर्य त्या कसे धारण करू शकणार? त्यांना त्या गर्भाची लाजही वाटली. आपले पती आपणास काय म्हणतील याची त्यांना भीतीही आता वाटू लागली. आणि त्यांनी काही अन्य उपाय नाही असे पाहून तो गर्भ आपल्या शरीरातून उतरून जवळच असलेल्या बोरूच्या वनात टाकला. त्या निरनिराळ्या 6 गर्भांपासून एक 6 तोंडाचे बालक जन्मले. ते बालक अत्यंत तेजस्वी होते. इंद्र इत्यादी देवांनी विनंती केल्या कारणाने भागीरथीने त्या मुलास आपल्या अंगावर वाढवले. त्या 6 कृतिका त्यांचे संगोपन करीत होत्या. अशाच रीतीने एके दिवशी अग्नी, भागीरथी व त्या 6 कृतिका यांच्यात भांडण लागले की हा मुलगा कोणाचा. त्याच सुमारास विमानात बसून शंकर आणि पार्वती आकाशमार्गाने तेथून जात होती. पार्वतीच्या नजरेस ते भांडण पडले. तेव्हा तिने शंकरांना विचारले, महाराज, हे भांडण कशासाठी चाललेले आहे आणि हा पुत्र कोणाचा आहे? त्यावर शंकरांनी पूर्वी घडून गेलेली सर्व हकीकत सांगितली आणि ते पुढे म्हणाले, हा तुझाच मुलगा होय, तू याला घे. पार्वतीचेही मातृप्रेम जागृत झाले आणि तिने त्याला घेतले. कैलासाच्या ठिकाणी आल्यावर पुत्रजन्माचा मोठा उत्सव केला. त्या उत्सवाने चराचर सृष्टी आनंदित झाली. पण तिकडे तारक राक्षसाची राज्यश्रीही कापू लागली. तो बालक दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. त्याच्या हसण्याने, खेळण्याने, बोलण्याने तो सर्वांस आनंद देऊ लागला. आपल्या बाललीलांनी त्याने आपल्या मातापित्यांना आनंदित केले. असे त्याचे 6 दिवस गेले. तेवढ्या अवधीत तो सर्व शस्त्रविद्येत पारंगत झाला.
त्याची ती शस्त्रविद्येतील गती पाहून इंद्रादिक देवांना विश्वास वाटू लागला की हा तारकासुराला मारण्यास समर्थ आहे. त्याच सुमारास इंद्र शंकराच्या दर्शनास आला. नंदीने वर्दी दिली. शंकराची अनुज्ञा मिळून इंद्र शंकराच्या समोर प्राप्त झाला. शंकरांनी विचारले, आज काही नवीन अपराध तर तारकासुराने केला नाही ना? कारण तू भयभीत होऊन मजकडे आलेला दिसत आहेस. मी तुझे त्या तारकासुरापासून रक्षण करीन. हे ऐकून इंद्र संतुष्ट झाला. तो म्हणाला, महाराज, आपली मजवर अत्यंत कृपा आहे, पण आपणापेक्षा आपण या आपल्या मुलालाच आमच्या सेनेचे सेनापती करावे. कारण पूर्वी आम्ही ब्रह्मदेवाकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा त्याने सांगितले होते की शंकरांचा मुलगा हा तारकाचा वध करील. म्हणून आपला पार्वतीशी विवाह होण्याबद्दल आम्ही फार आतुर होतो. आता हा मुलगाच आपण आम्हास द्यावा. इंद्राच्या विनंतीप्रमाणे शंकरांनी आपल्या मुलास त्याच्याबरोबर पाठवून देण्याचे ठरवले. कुमार कार्तिकेयाने कृतिकांचा मुलगा म्हणून कार्तिकेय आणि त्याला 6 तोंडे म्हणून तो षडानन. कुमार कार्तिकेयाने जाण्याच्या वेळी पित्यास नमस्कार केला तेव्हा पित्याने पुत्रास आशीर्वाद दिला, विजयी हो. आईला जेव्हा त्याने नमस्कार केला तेव्हा तिने आशीर्वाद दिला, विजयी हो, मी वीरमाता आहे हे सिद्ध कर. कुमाराला पुढे करून इंद्रादिक देव स्वर्गलोकी निघाले. वाटेत आकाशगंगा लागली. तिला त्यांनी नमस्कार केला. स्वर्गाच्या दाराजवळ ते येऊन पोहोचले, पण आत शिरण्याचे धैर्य कोणाला होईना, कारण इतके ते तारकाच्या भीतीने मूढ झालेले होते. अखेरीस कुमाराने आत प्रवेश केला. वाटेत स्वर्गलोक छिन्न विछिन्न झालेला होता. सर्व देवांना वाईट वाटले. तेथेच सर्व देवांनी त्या कुमारास सेनापतीपदाचा अभिषेक केला. नंतर ब्रह्मा, कश्यप महर्षी, देवमाता, आदिती यांचे त्याने दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला. या प्रतापी सेनापतीमुळे स्वर्गात पुन्हा चैतन्याचे वारे वाहू लागले. युद्धाची तयारी सुरू झाली. सर्व देवसेना आपापली वस्त्रे घेऊन तयार झाली. सेनापती कुमार विजितवर नामक रथावर आरूढ झाला. त्यावर जो कोणी आरूढ होईल त्याला विजयश्री निश्चित माळ घालीत असे. त्याच्या मस्तकावर देवानी छत्रचामरे धरलेली होती. किन्नर इत्यादिक त्याची स्तुती गात होते. विशाल ऐरावतावर बसून हातात वज्र घेऊन इंद्र त्याच्या मागोमाग जात होता. मेंढ्यावर आरूढ होऊन अग्नी त्याच्या मागोमाग होताच. यम रेड्यावर बसला होता, वरुण मगरावर, वायू हरिणावर, पालखीतून गदाधारी कुबेर, पिनाक धनुष्य आणि त्रिशूल घेऊन 11 रुद्रही त्याच्याबरोबर निघाले होते. त्यांच्या मागे देवसेना गर्जना करीत चालली होती. दुदुंभी झडत होत्या. धुरळ्याने आणि ध्वनीने दशदिशा भरून गेल्या होत्या. त्यांच्या या दुदुंभीचा ध्वनी ऐकून तारकासुराची राज्यलक्ष्मी जणू थरथर कापू लागली. सैन्याच्या त्या आवाजाने कान फाटून गेले आणि सर्व जगाला भरून टाकणाऱ्या त्या आवाजाने समुद्र खवळून गेले. त्या सैन्यातील हत्तींच्या चित्कारांनी, घोड्यांच्या खिंगाळण्याच्या स्वरांनी नगाऱ्यांचेही आवाज लोप पावून गेले. त्या सैन्याच्या गतीने इतकी धूळ उसळत होती की ती ध्वजांवर, हत्तींवर, रथांवर, घोड्यांवर एका क्षणात येऊन बसली. त्या धुळीमुळे पुढचे दिसेना, मागचे दिसेना, आजूबाजूलाही काही दिसू येईना. सुईने सुद्धा भेद करता येणार नाही इतकी ती धूळ होती. तिच्या खाली सर्व प्राणी मात्र झाकून गेले. आकाश आणि पृथ्वी यामधील हे इतके विशाल अंतर धुळीने भरून गेल्यामुळे हे कळेना की ही धूळ वरून खाली येत आहे की खालून वर जात आहे. याप्रमाणे ही महासेना स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून राहिली आणि तारकासुराच्या राजधानीजवळ येऊन पोहोचली. तो तारकासुरही आपल्या सैन्यानिशी तयार झाला. जेव्हा त्याच्या दूताने त्यास बातमी दिली की कार्तिकेय मोठे सैन्य घेऊन आपणावर चाल करून येत आहे, त्यावेळी तर त्याला हसूच आले.
आजपर्यंत ज्याने मला जिंकले नाही तो इंद्र मला आज जिंकणार आणि त्याने आपल्या साह्याला एका लहान पोराला आणले आहे. ठीक आहे, असे म्हणून त्याने आपली राक्षस सेना तयार केली आणि तो बाहेर पडला. त्याला वाटेत अपशकुन होऊ लागले. गिधाडे आणि पारवे आकाशात घिरट्या घालू लागले. वारा तोंडावर असा वाहू लागला, नाग फुत्कार करीत सेनेच्या समोरून जाऊ लागले. सूर्याला खळे पडलेले दिसले. दिवसासुद्धा तारे तुटून पडलेले दिसू लागले. ढग नसतानाही विजा चमकू लागल्या. आकाशातून अस्थींचा वर्षाव होऊ लागला. भूकंप झाला. समुद्र क्षुब्ध झाला. पर्वतावरून कडे कोसळू लागले. हत्ती घोडे बुजू लागले. रक्ताचा पाऊस पडू लागला. पण तो तारकासूर घाबरला नाही की माघारीही फिरला नाही. आकाशवाणी झाली की अरे, या कार्तिकेयाशी तू लढाई करू नकोस, तुझा नाश होईल. पण त्याने तेही मानले नाही. तो उलट म्हणाला, अरे देवांनो, काय ही निरर्थक वटवट करीत आहात. माझ्याशी युद्ध करण्याचा परिणाम तुम्ही विसरलात वाटते. त्याने आपली तलवार परजली व तो पुढेच झाला. तारकासुराने अस्त्रयुद्ध केले. त्याने देवांवर असे बाण टाकले की त्या बाणातून शेकडो नाग उत्पन्न झाले आणि त्यांनी देवांचे गळे करकचून आवळले. त्यामुळे देव घाबरून ओरडत कार्तिकेयाकडे पळाले. त्याने आपल्या दृष्टीने त्या नागांचा संहार केला. हे पाहून तो राक्षस फारच रागावला. तो त्या कार्तिकेयाला ओरडून म्हणाला, अरे पोरा, माझ्या बाणांच्या टप्प्यात येऊन मरून जाण्याची काय इच्छा करतो? अजून परत फिर आणि आईच्या पदराखाली लपून राहा. त्यावर कार्तिकेयाने उत्तर दिले, तू गर्व करू नकोस. मी तुझे सामर्थ्यच पाहण्यासाठी आलो आहे. चल, घे शस्त्र. तारकासुराने त्याचा पराक्रम पाहून त्यावर वायव्यास्त्र सोडले. त्यामुळे सोसाट्याचा वारा सुटून चोहोकडे अंधार माजला. पण कुमाराने त्या अस्त्राला दुसऱ्या अस्त्राने थोपवून धरून चालू असलेला सर्व हाहाकार त्याने थांबवला. मग राक्षसाने आग्नेयास्त्र सोडले. पण कार्तिकेयाने वारुणास्त्र टाकून ते शांत केले. याप्रमाणे अस्त्रयुद्धातही काही चालत नाही असे पाहून तो तारकासूर आपल्या रथातून खाली उतरला आणि हाती तलवार घेऊन तो कुमाराच्या अंगावर धावला. कुमाराने आपली भयंकर शक्ती त्यावर फेकली. ती थेट त्याच्या छातीवर जाऊन लागली. तिच्या योगाने तो राक्षस तत्काळ मृत्यू पावला. हे पाहिल्यावर सर्व देव आनंदाने नाचू लागले. आकाशातून कल्पवृक्षांनी वृष्टी केली. या प्रकारे तीनही जगांना सलनारा तो तारक राक्षस त्याला कार्तिकेयाने ठार मारले. इंद्राला पुन्हा स्वर्गाच्या गादीवर बसवले. सर्व देवता आता पुन्हा आनंदात राहू लागल्या. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला.